कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। जानवी, जयंत, जयंत, अरे घाबरले ना मी। हो तू घाबरायलाच हवा। का? काय झालं जयंत? हे काय केलंस तू जानू? कुठे काय? तू आठव, परत आठव की तू आत्ता काय केलंस? जयंत, पण असं अचानक काय झालंय तुला? जानू, मी तुझ्याशी शांतपणेच बोलतोय। प्लीज परत एकदा आठव, आत्ता तू काय केलंस? मी बाहेरून आले आणि आणि प्लेट्स सिंक मध्ये ठेवल्या। हेच जानू, तू काय केलंस हे मला परत एकदा सांग। बाहेरून आले आणि सिंक मध्ये प्लेट्स ठेवल्या। एक्झॅक्टली, का केलंस तू हे सगळं असं? हा, माझ्याकडून काही चुकलंय का? जानू, तुला कळत कसं नाही की तुझ्याकडून काय चुकलंय ते? किती वेळ झाला तुला या घरात येऊन, तरी तुला अजूनपर्यंत हे कळलं नाहीये की मला काय आवडतं काय नाही आवडत, माझ्या काय सवयी आहेत, मला कुठल्या गोष्टींचा त्रास होतोय। हाऊ मेनी टाइम्स डू हॅव टू टेल यू की भांडी अशा सिंक मध्ये नाही ठेवत, मला बघवत नाही, ते त्रास होतो त्या गोष्टींचा, तरी तुला कळलेलं नाहीये का? तुझा माझ्यावर प्रेमच नाहीये म्हणून तू मुद्दाम हे सगळं करतेस, है ना? नाही जानू, तू मला खरं सांग, तुझं नाहीये ना प्रेम माझ्यावर, म्हणून तुला माझी, माझ्या सवयींची काहीच काळजी नाहीये। अरे माझा हात! जानू, का केलंस तू? है ना जानू, नाहीये ना तुझं माझ्यावर प्रेम? माझा सांग, हात! सांग ना जानू, नाहीये ना तुझं माझ्यावर प्रेम? काय करतोस तू? खरं सांग जानू, प्रेम नाही करत ना तू माझ्यावर? जयंत, बाबा, EMI पाऊस झाला तर लेटर येईल बँकेकडून खरी, त्यामुळे लवकरात लवकर तो भरा। हा, हो, भरतो। आले आले, थांबा जरा। कोण दार वाजवते आणि केवढ्याने वाजवते? माणसं घरात कामात असतात। आले, थांबा। वहिनी, मी उघडतो की दरवाजा? बरं, उघडा। हा, नाही म्हणजे तुम्ही जा, माझंच कोणीतरी आलं असेल, तुम्ही जा। अहो, मग उघडा की दार। हा, उघडतो ना। हा, भाऊजी, हा, काहीतरी जळतंय का? हा, भाजी, भाजी. बाई, माझी भाजी करपली वाटतं। हो, 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 अरे जा. देवा, मी पण काय ना। दादा, भाई सोडवलेकर कुठे राहता? हा? अहो दादा, भाई सोडवलेकर इथेच कुठेतरी राहता ना वाटतं? नाही म्हणजे माहित नाही। अच्छा, ठीक आहे ठीक आहे।
बाबा, आई, माफ करा, काही महत्वाचं बोलणं सुरू होतं का? आणि आम्ही दोघं असे अचानक आलो म्हणून म्हणतोय. आम्ही इथे आलो कारण आम्हाला थोडंसं बोलायचं आहे तुमच्याशी. काय झालं बाबा? काही नाही, 2 दिवस झाले ना येऊन, आता निघायचं म्हणतोय. काय? आई अगं लगेच का निघताय तुम्ही? थोडे दिवस राहा ना अजून प्लीज. अगं राहिलं असतो, पण उद्या पाडवा आहे ना. आणि तुम्ही विसरलात की काय? उद्या तुमचा पहिला पाडवा आहे. बाबा हो, खरंच विसरले मी. त्यामुळे आता तिकडे घरी तर जावं लागेल ना. सगळे आहेत तिथे. तुम्ही पण छान आणि व्यवस्थित पद्धतीने पाडवा साजरा करा. आणि बरं का, तुमच्या लग्नाला आता 1.25 महिना उलटून गेलाय. तेव्हा आता जान्हवीचं मंगळसूत्र सुलट करायचं. ते करेन आणि मगच आम्ही निघू. ते सगळं ठीक आहे ग, पण तुम्ही असे लगेच का निघताय? प्लीज अजून थोडे दिवस राहा ना. असं काय करते जानू? घरी तर जावंच लागेल ना, घरचे वाट बघतायत ना. असं आज ना काय? उद्या जावंच लागणार. आणि जानू अगं आज जातोय म्हणजे पुन्हा येणारच नाही असं नाही. पुन्हा नक्की येऊ आणि सगळ्यांना घेऊन येऊ. हो चालेल, तेव्हा आपण खूप मज्जा करू. जयंत, गेले 2 दिवस कसे गेले कळलंच नाही रे. खरंच आम्हा दोघांनाही खूप छान वाटलं. खरंय. नाही म्हणजे जावयाच्या घरी राहत होतो असं वाटलंच नाही हो. अगदी मुलाप्रमाणे वागवलं आम्हाला. आई बाबा, मी मुलगाच आहे ना तुमचा. प्लीज असं हे जावई म्हणून परका नका करूत मला. उद्या पाडवा नसताना तर मी जाऊच दिलं नसतं तुम्हाला. अरे आम्ही गेलो नसतो, नक्की राहिलो असतो, पण आता जावं तर लागेल ना. घरचे सगळे वाट बघतायत. बरं जानू, आता आपण मंगळसूत्र सुलट करू, त्यानंतर मग आम्ही निघू. हा, आज जयंत जान्हवी समोर वेगळा आणि श्रीनिवास लक्ष्मी समोर वेगळाच वागतो. जानू आधी तर किती घाबरली होती त्याला, ती सुद्धा लगेच हसू लागली. आजी, हे सगळंच जरा विचित्र आहे. जसं दिसतंय तसं नाहीये. कुठेतरी पाणी नक्कीच मुरतंय. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.